घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता शर्वरीने विक्रांतचा खून केलाय असं समजलेलं असतं, कारण इथे आता ज्या वेपनने खून करण्यात आलेला असतो ना, त्या हत्यारावरती शर्वरीचे आता हाताचे ठसे मिळालेले असतात। त्यामुळे खुनी ती असल्याचं पोलिसांच्या लक्षात येतं आणि फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टनुसार इथे आता शर्वरीला अरेस्ट करण्यासाठी पोलीस येतात आणि शर्वरीला अरेस्ट करून घेऊन जातात। पण शर्वरीचं असं म्हणणं असतं की तिने विक्रांतचा खूनच केलेला नाही आहे, तिला त्याबद्दल काही माहितीच नाही आहे आणि ती आता खोटं बोलत असते। पण तरीसुद्धा घरातल्या लोकांना असं वाटत असतं की शर्वरी एखाद्या माणसाचा खून नाही करू शकत, हे कारस्थान राहुलचंच असेल, राहुलनेच त्यांना फसवलं असेल आणि त्यामुळे इथे जानकी, ऋषिकेश, सौमित्र आणि अवंतिका चौघेही जण शर्वरीला भेटायला आलेले असतात। पण प्रेक्षकांनो, इथे आता शर्वरीने राहुलचं नाव घेतलेलं असतं की त्याने या प्रकरणामध्ये मला फसवलंय, त्याने विक्रांतचा खून केलाय, पण त्याने मला हातोडी द्यायला सांगितली। खरं तर विक्रांतचा खून करणारी व्यक्ती राहुलच आहे असं आता शर्वरी सांगते। पण प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये जेव्हा राहुलला विचारणा केली जाते तेव्हा राहुलने शर्वरीचं एक भयानक रूप आता जानकी, ऋषिकेशला सांगितलेलं असतं। त्याने आता विक्रांतच्या खुनाबद्दल तर सांगितलेलंच असतं, पण नानांच्या खुनाचा उलगडा सुद्धा इथे केलेला असतो। नानांच्या खुनाच्या बाबतीत सुद्धा त्याने खूप मोठं सत्य सांगितलेलं असतं। नानांचा खून दुसरा तिसरा कोणी नाही, शर्वरीनेच केलाय असं सांगितल्यानंतर जानकीचा आणि ऋषिकेशचा त्याच्या बोलण्यावरती अजिबात विश्वास बसत नाही। तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की तू वाटेल तसे आरोप करतोयस का माझ्या बहिणीवरती? तेव्हा इथे राहुल म्हणतो की तुमचा माझ्यावरती विश्वास नसेल ना, तर तुम्ही जा आणि मंदिराच्या बाहेरचं CCTV फुटेज चेक करा, म्हणजे काय खरं आणि काय खोटं या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतील। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता राहुलने नानांच्या खुनाच्या बाबतीत खूप मोठा पुरावा हा दिलेला असतो। तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, शर्वरी आता जेव्हा इथे रडत असते आणि म्हणत असते की मी काही केलेलं नाही आहे, मला घरी घेऊन चला, तेव्हा ऋषिकेश म्हणतो की बाळा, आम्ही तुला सोडवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतोय, पण हत्यारावरती तुझ्या हाताचे ठसे कसे काय आले असा प्रश्न विचारल्यानंतर शर्वरी म्हणत असते, पण मी जर खूनच केला नाही आहे तर त्या हत्यारावरती माझ्या हाताचे ठसे कसे? तेव्हा इथे शर्वरी म्हणत असते की मी काहीच केलेलं नाही आहे दादा, मला प्लीज इथून बाहेर काढ। तेव्हा अवंतिका म्हणते, मग जर तुम्ही खून नाही केलाय मग हत्यारावरती तुमचे ठसे कसे काय आले? मग खरं खरं सांगा की विक्रांत भाऊजींचा खून नेमका केला तरी कुणी, आणि मग तुमच्या हत्यारावरती ठसे कसे काय आले? तेव्हा शर्वरी म्हणत असते की ठीक आहे, मी तुम्हाला आता सगळं खरं खरं सांगते, अगदी खरं खरं पहिल्यापासून। तेव्हा शर्वरी म्हणते की खरं तर मी विक्रांतचा खून केलेलाच नाही आहे, खून खरं तर मला असं वाटतं की राहुलने केला आहे। राहुलची आणि माझी भेट विक्रांतच्या एका पार्टीमध्ये झाली आणि नकळतपणे आम्ही दोघेजण कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो मला कळलंच नाही, आणि त्यानंतर त्याच्या प्रेमामध्ये इतके आंधळी झाले की मी विक्रांतला डिवोर्स द्यायला निघाले होते। पण याचा अर्थ असा नव्हता की माझं त्याच्यावरती प्रेम नव्हतं, मला त्याच्याशी बोलून त्याला समजावून मग त्याला डिवोर्स द्यायचा होता, पण सिच्युएशन अशी होईल मला खरंच दादा माहिती नव्हतं। तो आता हत्यारा नक्की कोण आहे हे मला माहिती नाही, पण मी काही दिवसांपूर्वी राहुलच्या स्टडीमध्ये होते आणि तेव्हा त्याने मला एक हातोडं उचलायला सांगितलं होतं आणि ते हातोडं मी त्याला उचलून दिलं होतं। तेव्हा जानकी म्हणते, जर तसं असेल तर मग त्या हत्यारावरती तुमच्या हाताचे ठसे उमटले, मग तसेच राहुलच्या हाताचे ठसे का नाही उमटले? तेव्हा ती म्हणते, मला नाही माहिती, त्याच्या हातामध्ये ग्लोव्ज होते त्याच्यामुळे त्याच्या हाताचे ठसे उमटले नसतील, पण मी काहीच नाही केलं वहिनी, प्लीज विश्वास ठेव। तेव्हा सगळेजण तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतात, पण एका गोष्टीचा धक्का आता इथे ऋषिकेशला बसलेला असतो। जेव्हा जानकी त्याला सांगत असते की इथे शर्वरी वंश आणि राहुल यांचा अफेअर आहे, तेव्हा ऋषिकेश सौमित्राला भयंकर राग आलेला असतो, पण शेवटीला शर्वरीनेच कबूल केलेलं असतं की माझं आणि त्याचं खरोखर अफेअर आहे आणि त्यामुळे त्यांना धक्का बसलेला असतो, पण मी खून नाही केला असं ती सांगते। त्यानंतर प्रेक्षकांनो, राहुलच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला जातो आणि इथे शर्वरीची कबुली घेतली जाते, तिचा जबाब नोंदवून घेतला जातो आणि त्यामुळे इथे राहुलला सुद्धा चौकशीसाठी अरेस्ट केलं जातं। तेव्हा विक्रांतचा खून तू केलायस ना, कारण का तुझ्या विरोधामध्ये गुन्ह्याची कबुली दिलेली आहे शर्वरीने तुझं नाव घेतलंय की तू विक्रांतचा खून केलास आणि ते हातोडं तिच्या हातामध्ये दिलंस। तेव्हा ती म्हणते
की बरोबर आहे यानेच खून केलाय. विक्रांत म्हणतो अजिबात नाही, विक्रांतचा खून मी का करेन, पण मी तसं खरंच काही केलेलं नाही आहे. उलट विक्रांतची खुणी दुसरी तिसरी कुणी नसून शर्वरीच आहे. तेव्हा तिथे आता जानकी, ऋषिकेश, बाकीचे सगळेजणच असतात. तेव्हा त्याला म्हणतात की हे काय बोलतोयस तू, तुला तरी कळतंय का. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राहुल म्हणतो हा मी खरं तेच बोलतोय, मी अजिबात खोटं बोलत नाही आहे. विक्रांतचा खून शर्वरीने केलाय, कारण का विक्रांत तिला डिवोर्स द्यायला तयार नव्हता आणि त्याला आमच्या अफेअरबद्दल कळलं होतं. तेव्हा तो खूप डिस्टर्ब झाला होता आणि तो हे सगळं ऋषिकेश दादा आणि सौमित्र, जानकी वहिनी यांना सांगायला येणार होता. आणि ही गोष्ट शर्वरीला कुणालाही सांगायची नव्हती. तिला फक्त माझ्याबरोबर लग्न करून रणदिवेंचा पैसा घेऊन माझ्याबरोबर यायचं होतं. पण जेव्हा इथे विक्रांत आता म्हणाला की मी हे सगळं जाऊन ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीच्या कानावरती टाकणार आहे आणि मी आईना सुद्धा सांगणार आहे, तेव्हा शर्वरी घाबरली आणि विक्रांतला तिने न सांगण्यासाठी सांगितलं. पण विक्रांत काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. तेव्हा चिडलेली शर्वरी हातामध्ये हातोडं घेऊन तिने त्याच्या डोक्यामध्ये घातलं आणि तिनेच त्याचा खून केला. उलट मी तिची मदत केली असं म्हणा. तेव्हा इथे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. या दोघांची आता कुत्रा मांजरावाणी भांडणं होत असतात. त्या पोलीस स्टेशनमध्ये शर्वरी राहुलचं नाव घेत असते, तर राहुल शर्वरीचं नाव घेत असतो आणि इथे जानकी, ऋषिकेश त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा चिडलेला सौमित्र तो तर म्हणतो की मला ह्या शर्वरीची आता केसच लढायची नाही आहे. ही खरं बोलते की खोटं आपण काय सांगावं, माझा हिच्यावरती आता अजिबातच विश्वास नाही आहे. कारण शर्वरी खोटं बोलते ही गोष्ट आता समजलेली असते आणि त्यामुळेच इथे जानकी म्हणते की राहुल आम्ही तुझ्या बोलण्यावरती का विश्वास ठेवायचा, तुझ्याकडे पुरावा काय आहे की हे सगळं शर्वरी वंशने केले. तो म्हणतो मी आहे ना स्वतः पुरावा. कारण जेव्हा त्यांचं भांडण झालं तेव्हा शर्वरीने रागाच्या भरामध्ये विक्रांतच्या डोक्यात हातोडी घातली, तेव्हा मी तिथेच होतो. तेव्हा ती म्हणते पण आता तू कशावरून खरं बोलतोयस. तो म्हणतो मी खरं बोलतोय की खोटं हे तुम्हाला कळेल. कारण शर्वरी किती मोठी गुन्हेगार आहे ना अजून तुम्हाला माहिती नाही आहे. तुम्हाला तिच्याबद्दल अजून एक सत्य सांगतो. तर काय सत्य आहे ते, तर प्रेक्षकांनो इथे आता राहुलने सांगितलेलं असतं की तुमच्या नानांच्या बाबतीत नेमकं काय घडलं होतं हे तुम्हाला कळलं का. तेव्हा ती म्हणते म्हणजे तुमच्या नानांचा इथे अपघात नव्हता तर तो घातपात होता, ही गोष्ट माहिती आहे तुम्हाला. तेव्हा ती म्हणते की राहुल वाटेल ते बोलू नकोसा. शर्वरी आता त्याच्या थोबाडीत द्यायला जाते. राहुल म्हणतो एक मिनिट थांब, आता तू माझं नाव घेतलंस ना, मग मी जे काही खरं खरं आहे ते आता सांगणार आहे. तू कशा पद्धतीने मला फसवलंस, मी तुझ्या मागे आलो नव्हतो, तू माझ्या प्रेमात पडली होती शर्वरी. विक्रांतने तुला किती आणि काय काय दिलं, पण तरीसुद्धा तू त्याची कधी किंमत केली नाहीस. आता इथे सगळं काही करून सवरून उगाच मला ब्लेम करू नको. जानकी म्हणते राहुल तू खूप मोठा आरोप करतोय शर्वरी वंशनवरती. तो म्हणतो आरोप नाही करत आहे, तिला जे काही तिने केलं आहे ना त्याची आठवण करून देतोय. तुमच्या वडिलांच्या बाबतीतसुद्धा तेच घडलं. तुमच्या वडिलांनी मला आणि शर्वरीला सोबत बघितलं, तेव्हा चिडलेल्या वडिलांनी तिच्या थोबाडीत दिलं आणि असं काही करू नको असं तिला समजावून सांगितलं. शर्वरीने त्यांचं अजिबात ऐकलं नाही. ती गोष्ट तुमचे बाबा तुम्हाला सांगायला येणार ही गोष्ट आता शर्वरीला समजली होती आणि म्हणूनच चिडलेल्या शर्वरीने तुमच्या बाबांना सुद्धा सोडलं नाही. तिने सरळ त्यांना धक्का दिला आणि पाडलं आणि त्याच्यामध्ये त्यांना इतकं लागलं की त्यांचा तिथल्या तिथे मृत्यू झाला. त्यामुळे इथे आता शर्वरीबद्दल खूप मोठ्या भयानक सत्याचा खुलासा त्या ठिकाणी झालेला असतो. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो इथे आता जानकीला कळतं की आपल्यापर्यंत पोचलेली माहिती किती भयानक आहे, काय खरं आणि काय खोटं आता कसं काय समजावं. तेव्हा इथे राहुल म्हणतो तरीसुद्धा तुम्हाला विश्वास बसत नसेल ना, मंदिराच्या मागच्या बाजूला एक CCTV कॅमेरा आहे, तुम्ही तिथे जा आणि ते फुटेज तुम्ही चेक करा, तुम्हाला काही ना काहीतरी पुरावा तिथे नक्की मिळेल. तेव्हा इतक्या आता कॉन्फिडन्सने राहुल त्यांना सांगत असतो. ते सगळं ऐकल्यानंतर जानकीची खात्री पडते की याचा अर्थ राहुल खोटं बोलत नाही आहे. CCTV कॅमेरा काही खोटं बोलत नाही, जे आहे ते खरं आहे. राहुल म्हणतो की ठीक आहे, तुम्ही जाऊन तो CCTV फुटेज चेक करा, त्याच्यामध्ये कुणी इथे नानांना धक्का देऊन पाडले ना इथे पायऱ्यांवरून, ते तुम्ही तुमचं बघा, म्हणजे काय खरं आणि काय खोटं ते तुम्हाला कळेल. त्यानंतरला शर्वरीनेच विक्रांतचा खून केला हे पण सिद्ध झाले, कारण तिच्या हाताचे ठसे उमटलेले आहेत. त्यामुळे तिने आता कितीही तुम्हाला सांगितलं की खून मी केलाय तरीसुद्धा सिद्ध करण्यासाठी पुरावा नाही आहे तुमच्याकडे आणि मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा भोगणार नाही, अगदी काहीही झालं तरीसुद्धा. अशा रीतीने प्रेक्षकांनो शर्वरीने
जे काही आरोप राहुलवरती केलेले असतात ना, त्याची आता बरोबर शिक्षा तिला मिळालेली असते. कारण इथे स्वतः राहुलनेच सर्वांना ओरडून ओरडून सांगितलेलं असतं की नानांची खुनी शर्वरी, विक्रांतची खुनी शर्वरी, त्यामुळे तिच्या गुन्ह्याची शिक्षा मी भोगणार नाही. तेव्हा इथे ऋषिकेश, जानकी सगळेजण आता गप्प बसतात. काय बोलावं त्यांना काही कळत नाही. शर्वरी म्हणते, दादा, या खोटाड्या माणसावरती अजिबात विश्वास ठेवू नको. मी खरंच सांगते, हा खोटं बोलतोय. याला जसं वाटतंय तसं मी काहीच केलेलं नाही आहे. तो विनाकारण तुमच्या नजरेतून मला पाडण्याचा प्रयत्न करतोय. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सर्व गोष्टी समोर असताना नजरअंदाज का करायच्या? अवंतिका, सौमित्र, ऋषिकेश आणि जानकी चौघेही तिथून बाहेर पडतात. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, ऋषिकेश रणदिवे, अहो काय हे, एवढं मोठं तुमचं रणदिवे खानदान आणि ही तुमची बहीण, आणि तिनेच आपल्या वडिलांचा खून केला असं हा माणूस बोलतोय. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, साहेब अजून खरं खोटं व्हायचं आहे, थांबा, आम्हाला वेळ द्या. तेव्हा इथे इन्स्पेक्टर म्हणतात की आता असं बोलणं झालं आहे ना यांच्यामध्ये, या दोन्ही गुन्हेगारांना आम्ही खूप मोठी शिक्षा देणार, सोडणार नाही आम्ही याला. आता काहीही झालं तरीसुद्धा तुमच्या बहिणीलासुद्धा नाही आणि या राहुललासुद्धा नाही. जोपर्यंत आता निर्दोष असल्याचे पुरावे येत नाही ना, तोपर्यंत दोघांची सुद्धा सुटका नाही, त्यांना बेलसुद्धा मिळणार नाही. याची आता जबाबदारी मी घेतो. इन्स्पेक्टर चिडलेले असतात. नानासाहेब रणदिवे ही मोठी हस्ती असते आणि त्यांनासुद्धा ह्या क्षुल्लकशा कारणावरून ढकलून पाडण्यात आलं आणि त्यांचा जीव घेतला. ही गोष्ट कुणालाही न पटणारी असते आणि त्यामुळेच इथे चिडलेले इन्स्पेक्टर नानासाहेब रणदिवे यांच्या बाजूने बोलतात. आणि त्या प्रकरणामध्ये विनाकारण जानकीला जेलमध्ये जावं लागलेलं असतं, शर्वरीच्या कारस्थानामुळेच. जानकी, ऋषिकेश दोघेजण मंदिराच्या तिथे जातात. तिथे आता गुरुजी, भोंदूबाबा सगळेच त्यांना भेटतात. नानासाहेब रणदिवे खूप दिवसांपूर्वी इथे आले होते, ते तुम्हाला भेटले ना? तर हो, नानासाहेब इथे आले होते, ते आम्हाला भेटले, त्यांनी दानधर्म केला, सगळं काही केलं, पूजा अर्चा केली, इथे आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी त्यांनी प्रार्थना केली आणि त्यानंतर अचानकपणे ते इथे जिन्यावरून खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. त्याबद्दल आम्हाला खरंच खूप वाईट वाटलं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जिन्यावरून पडताना तुम्ही बघितलंत का? कुणी धक्का दिला की स्वतःहून पडले? तेव्हा इथे गुरुजी म्हणतात, ते काही आम्हाला कळलं नाही, ते कुणाजवळ तरी बोलत होते आणि अचानक ते पडल्यानंतरच आमचं लक्ष गेलं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे मंदिराबाहेरचं CCTV फुटेज आम्हाला बघायचं होतं, तुमची काही हरकत नसेल तर 1 महिन्याच्या आधीचं फुटेज आम्हाला बघायला मिळेल का? गुरुजी म्हणतात, का नाही भेटणार? नानासाहेबांसाठी आम्ही तुम्हाला नक्की मदत करू. आणि त्यानंतर त्यांना मदत केली जाते. आणि मग इथे आता ऋषिकेश आणि जानकी जे बघतात ना, त्यांच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकते. इतका मोठा भयानक आता त्या लोकांनी फुटेज बघितलेलं असतं. त्याच्यामध्ये प्रेक्षकांनो, जेव्हा ऋषिकेश आणि जानकी बघत असतात त्या फुटेजमध्ये नानासाहेब आता दानधर्म करून एका बाजूला येतात, तेव्हा तिथे शर्वरी आणि राहुल एकमेकांना मिठी मारत असतात. तेव्हा नानासाहेबांचं लक्ष जातं. ते शर्वरीला राहुलपासून खेचतात आणि तिच्या थोबाडी देतात आणि म्हणतात, हे सगळं काय आहे? हा माणूस कोण आहे? ती म्हणते, मित्र आहे माझा. तेव्हा इथे राहुल म्हणतो की तुम्ही कोण आहात? तर हे माझे वडील आहेत. तेव्हा इथे नानासाहेब चिडतात आणि म्हणतात, या माणसाच्या गळ्यात गळा का टाकलास तू? काय याला भेटायला आलीस? तेव्हा ती म्हणते, बाबा, ह्याच्यावरती माझं प्रेम आहे, मला यांच्याबरोबर आता लग्न करायचं आहे. तेव्हा नाना म्हणतात की रणदिवेंच्या खानदानामध्ये असं कधीच घडलं नाही, तू लाज आणलीस, तुझ्यामुळे माझ्या खानदानाची इज्जत जाईल. आत्ताच्या आता मी घरी जातो आणि हे सगळं मी सुमित्राच्या कानावरती टाकतो, हे सगळं मी ऋषिकेश, जानकीच्या कानावरती टाकतो. आणि विक्रांतराव, त्यांना याबद्दल सगळं काही माहिती आहे का? ती म्हणते, नाही नाना, काहीच माहिती नाही आणि तुम्हीसुद्धा सांगण्याचा प्रयत्न करू नका. वेळ आल्यानंतर मी सगळ्यांना सगळं सांगेन. तेव्हा नानांना इथे आता ते ऐकत नसल्यामुळे शर्वरी रागाने जिन्यावरून धक्का देते आणि गडगडत ते आता जिन्यावरून खाली पडतात आणि त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागतो. त्यामुळे इथे नानांचा आता मृत्यू झालेला असतो, तो सुद्धा जागीच. त्यामुळे तो अपघात नसून घातपात आहे हे आता CCTV फुटेजमुळे क्लिअर झालेलं असतं आणि त्यामुळे गुन्हेगार शर्वरीला शिक्षा झालीच पाहिजे असं ऋषिकेश आणि जानकीचं म्हणणं असतं. या प्रकरणामध्ये राहुल जरी गुन्हेगार असला तरी तो शर्वरी एवढा गुन्हेगार नाही, कारण त्याने कुणाचा खून केलेला नाही, ही गोष्ट आता क्लिअर झालेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, अशा रीतीने आता राहुलने पुरावा दिल्याप्रमाणे
शर्वरी किती मोठी गुन्हेगार आहे, ती फक्त विक्रांतची खुनी नाही तर ती नानासाहेब रणदिवे यांची सुद्धा खूप मोठी खुनी आहे. ही गोष्ट आता राहुलने सांगितल्याप्रमाणे सिद्ध झालेली असते आणि तेव्हा इथे ऋषिकेश आणि जानकी यांचा विश्वास पटतो आणि अशा मुलीला आपण इथे आता जामीन नाही मिळवून दिला पाहिजे असं ऋषिकेश जानकीने ठरवलेलं असतं.